मिरजेतील शास्त्री चौक येथे गॅस सिलेंडर भरलेल्या भरधाव आयशर टेम्पोने 5 दुचाकींना उडवले आहे। यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। सदरची घटना शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी टेम्पो चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। काही दिवसांपूर्वी म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरने भरलेल्या टेम्पोने दुचाकी स्वाराचा बळी घेतला होता, तर आता चक्क शहरात आणि गर्दीच्या ठिकाणी टेम्पो चालकाने 5 दुचाकी वाहनांना ठोकरले। यामध्ये आबा मणेर, अखिल मोमीन आणि एक मुलगी जखमी झाली। त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। शास्त्री चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी वारंवार होत असते। शहरातून कर्नाटककडे जाणारा हा एकमेव मुख्य रस्ता आहे। सध्या कर्नाटक येथील चिंचली या ठिकाणी जत्रा सुरू आहे। महाराष्ट्रातून भाविकांची वाहने याच मार्गावरून जात आहेत। मात्र अतिक्रमणामुळे चौक अरुंद झाला आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे। तसेच वारंवार अपघात होत असल्यामुळे या ठिकाणी असणारे अतिक्रमण काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे। मी राहणार मिरज शास्त्री चौक मिरज। मी इथे सकाळी 9:30च्या दरम्यान आबा मिस्त्रीच्या गॅरेजमध्ये बसलेलो होतो। तरी बसला असताना मिरज बस स्टँड रस्त्यानं HP गॅसची आयशर गाडी ही आली। मी सौदागर बिगरीच्या इथं उभारलेलो होतो, तरी मी पाहिलं की त्या गाडीचा ताबा सुटल्यानंतर त्या गाडीवाल्यावरनं 3-4 गाडीवाल्यांना उडवला। त्या गाडीवाल्याच्या उडवण्यात 3 जण जखमी झालेले आहेत। त्यात आबा मिस्त्री, परत एक करिश्मावाला आणि एक बारकी मुलगी, दस्तगीरची बहीण, हे 3 जण जखमी झालेले आहेत। तरी या तिघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे।